हा आहे पारवडीचा भुईकोट किल्ला। इकडे खाली हे मला वाटतं पाण्याचं टाकं वगैरे असणार आहे। पाणी मी एकदम वरती आलोय तटबंदीच्या चारी बाजूनं। मला इथून आपण आता खाली उतरूया। बापरे काटे भरपूर आहेत तिथे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी सकाळीच येऊन पोचलो आहे कुरकुमला, दौंडजवळ आहे मी। तर तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल मी इथंपर्यंत कसं पोचलो। तर आत्ता थोडा वेळ फ्रेश झालो आणि एक अर्धा तास आराम केला आणि आत्ता आपण नवीन व्हिडिओची सुरुवात करतो आहे। आता इथे हायवेलाच आहे मी, हॉटेल फौजी म्हणून आहे तिथे थांबलो आहे। तर आत्ता आपण निघालो आहे इथून जवळच एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती पारवडी नावाचं गाव आहे। तर त्या गावामध्ये काय आहे, तर त्या गावामध्ये आहे भुईकोट किल्ला। हो, पारवडीचा भुईकोट किल्ला आहे तिथे। तर तो बघायलाच आपण आज चाललो आहे आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पारवडीचा भुईकोट किल्ला कसा आहे तोच दाखवणार आहे। तर आत्ता वाजलेत 12:15 झालेत। तर थोडं आराम केला मी आणि आत्ता आपण निघालो आहे पारवडीला। इथनं एक अर्धा तासाचं अंतर आहे, तर निघूया आपण। आता मी पारवडीचं लोकेशन सेट केलं आहे, तर आपल्याला दाखवतं आहे 24 मिनिट्स इथून। एक मिनिट, पारवडी फोर्ट 24 मिनिट्स दाखवते। तर इथून पुढे एक गाव आहे, तर कुठलं गाव आहे एक सेकंड, खडकी। तर खडकी म्हणून गाव आहे। तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथेच आहे मग पारवडीचा भुईकोट किल्ला। तर निघूया आणि एक्सप्लोर करूया आणि बघूया पारवडीचा भुईकोट किल्ला कसा आहे। चला, आपण आता परत हायवेला लागलो आहे आणि चाललो आहे खडकी गावाकडे। तिथंपर्यंत आपण जाणार आहे आणि मग राईट टर्निंग घेणार आहे। खूप जास्त ऊन आहे आज, आता थोडं दुपार आहे त्यामुळे मला वाटतं थोडं ट्रॅफिक कमी झाले, कारण मी मगाशी आलो तर खूप जास्त ट्रॅफिक होतं, बघितलं असेल तर मागच्या व्हिडिओत। आता निघालो आहे आणि आपण पोचूया पारवडी गावामध्ये। या रोडलाच पुढे आहे ना उजनी धरण आहे। उजनी धरण आहे ना, तिथे उजनी धरणामध्येच पळसदेव म्हणून एक देवस्थान आहे, म्हणजे पळसदेव म्हणून एक मंदिर आहे। तर ते पण आहे ना खूप मोठं मंदिर आहे आणि जुनं मंदिर आहे ते। तर जे आपण हे बघितलं होतं ना, वागेश्वर एकदा बघितलं होतं आपण, पवना धरणामध्ये होतं ते, त्याच्यावरती आपला व्हिडिओ आहे। तर बघितलं नसेल तर चॅनलवरती जाऊन बघा। तर वागेश्वर जसं आहे ना, म्हणजे पावसाळ्यात त्याच्या आजूबाजूला पूर्ण पाणी असते, तसं हे मंदिर आहे पळसदेवाचं। पण तिथे आहे ना आता नाही जाता येणार आपल्याला, जेव्हा उन्हाळा असेल ना, पाणी कमी झालेलं धरणातलं, तेव्हाच जाता येईल। त्यामुळे मी आत्ता ते स्किप करतो आहे। पुढच्या वेळी आपण उन्हाळ्यात कधीतरी येऊ इकडे आणि मग आपण पळसदेव पण एक्सप्लोर करू। ते पण माझ्या चेकलिस्टमध्ये ठेवलं आहे मी, तर ते पण आपल्या चॅनलवरती मी घेऊन येईल लवकरच। तर ते आत्ता तर नाही शक्य आहे, कारण पाणी असतं धरणाचं। तर बघूया थोड्या दिवसांनी उन्हाळ्यात वगैरे आपण एक चक्कर टाकू। हायवे सोडून आपण आतमध्ये आलो आहे। खडकी गावापासून आतमध्ये एक 5 मिनटं रोड खराब आहे, पण तिथनं पुढे मग आता असा कॉन्क्रीटचा रोड बनला आहे। अजून एक 10 मिनटं लागतील आपल्याला पोचायला पारवडीला। तिथे आपण मग किल्ल्याला रोड कसा आहे ते थोडं बघूया, कारण मला पण माहीत नाही, मी पण मॅपनीच चाललो आहे। तर तिथे शोधायला लागेल, पण भेटून जाईल। एवढं काही जास्त मोठं गाव नाही, छोटं गाव आहे, तर आपल्याला भेटून जाईल। मी येऊन पोचलो आहे पारवडीच्या भुईकोट किल्ल्याजवळ। आपली गाडी इकडे आतमध्ये येत नाही आहे, पण हा रोड कुठून आहे ते मला माहीत नाही आहे। मी मागेच लावली इकडे गाडी, याच्या मागे या घराच्या तिथे दिसत असेल तर तिथेपर्यंत आणली मी गाडी। इकडनं पण एक गेट आहे, पण हे गावातनं कुठनं तर रस्ता येतो, मला सापडला नाही तो, जाताना बघूया। तर मी येऊन पोचलो आहे पारवडीच्या भुईकोट किल्ल्याजवळ।
इथून आपल्याला आतमध्ये प्रवेश आहे. तर आतमध्ये आपण फिरून बघूया काय काय आहे. इथून आपण आतमध्ये आलो आता किल्ल्यामध्ये. हां, इकडे रान बरंच वाढलं आहे. तर आपण इकडे फिरून बघूया अजून काय काय. देवळ्या दिसत आहेत आपल्याला, म्हणजे ह्या त्या आहे ना, त्यावेळी इथं असं काहीतरी घरं वगैरे असतील असं वाटतंय. म्हणजे ते म्हणजे आपल्या घरातले दिवा वगैरे ठेवायला त्या देवळ्या असतील असं वाटतंय. इकडे वर बुरुज दिसत आहेत. इकडे थोडं रान वाढलं आहे, पण आपण बघूया आपल्याला बघता येईल तेवढं. इकडनं आपण सुरुवात करूया. इकडे काहीतरी दिसतंय मला. इकडे थोडं पुढे जाऊया. थोडं सांभाळून जायला लागेल आपल्याला. रान इथे काटे वगैरे आहेत. इकडनं आपण सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला पुढे दिसेल काय असेल तर. इकडे तटबंदी तर आहे अशी. तटबंदीला काहीच धक्का नाही आहे, फक्त रान थोडं वाढलं आहे. इकडे या कोपऱ्यात आहे ना, इथे मला वाटतं हे धान्य साठवायचं काहीतरी कोठार असणार आहे त्यावेळेस. आता इथे आतमध्ये जाता येत नाही मला. इथे दिसत असेल तर पूर्ण आतपर्यंत येते. तर इकडे तर काही जाता येत नाही आपल्याला. सेम इथे पण आहे ना, इथे एक भुयार टाईपच काहीतरी आहे, पण हे मुजून गेलं. आतमध्ये काय नाही आहे दिसतंय मला इथून. इकडनं तर रोड नाही आहे. आपण इकडनं आलो आहे तसं फिरून जाऊया परत. तटबंदी बघा आहे तशी अजून, म्हणजे जवळजवळ किती वर्ष झालेत तरी अजून आहे तशी. वरचं थोडंसं पडझड झाली आहे ती, पण बऱ्यापैकी तटबंदी आहे तशी अजून. या कोपऱ्यात ना आपण आलो बघून. इकडे काय नाही आहे जास्त. तर या कोपऱ्यात अजून इकडे काय आहे बघूया. कारण छोटा किल्ला आहे, म्हणजे ही गडी आहे. गडी म्हणजे कसं असतं ना, हा किल्ला लढाईच्या दृष्टिकोनानं बनवलेला नसतो आहे. म्हणजे जे आपले नॉर्मल फोर्ट असतात ना, फोर्ट म्हणजे किल्ला ज्याला आपण म्हणतो ना, ते लढाईच्या दृष्टीनं बनवलेले असतात. त्यामुळं ते मोठे असतात. ही छोटी गडी आहे. हे बघा, छोटं एकदम छोटं दिसत असेल तुम्हाला. खूप कमी ह्याचा आकार आहे. तर गडी म्हणजे काय असतं ना, त्या काळात म्हणजे जेव्हा ही बांधली असेल तेव्हा आजूबाजूच्या गावांचा कारभार बघायसाठी ही गडी बांधली असेल असं मला वाटतं. इकडे खाली हे मला वाटतं पाण्याचं टाकं वगैरे असणार आहे. पाणी तर नाही आहे यामध्ये, पण खूप खोल आहे. तर हे बहुतेक पाण्याचं टाका इकडे थोडं मुजून गेलं आता हे. तर इकडे काही नाही आहे. हां, तिकडं जसं कोठार होतं ना धान्याचं, आता पुढे जाता येत नाही, काटे खूप आहेत. इथं पण एक भुयार दिसते मला, म्हणजे सॉरी कोठार दिसते ते. आणि इकडे आपल्या या देवळ्या आहेत. तर हे कोठारच असणार आहे धान्याचं. तर त्यावेळी बघा त्या भिंतीच्या आतमध्ये त्यांनी कोठार बनवलं आहे. त्याच्या आतमध्ये तटबंदीच्या आतमध्ये कोठार आहेत. इथे पण आहे आणि तिकडे पण आहे, म्हणजे ते धान्याचं कोठारच असणार आहे. आता आपण हा एक इकडे की दरवाजा दिसतोय, त्या साईडला आपण जाऊन बघूया. मी बऱ्याच ठिकाणी सर्च केलं, म्हणजे पारवाडीची गडी किंवा पारवाडीचा किल्ल्याचा इतिहास काय, कोणी बांधला वगैरे, पण इतिहासात कुठंच मला काही सापडलं नाही. मी भरपूर सर्च केलं. जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल या किल्ला कधी बांधला, कोणी बांधला वगैरे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मी खरंच नॉर्मली कधी पण किल्ल्यावर जायचं असेल तर भरपूर वाचून वगैरे जातो, पण या गडीबद्दल ना कुठंच काही वाचायला भेटलं नाही. त्यामुळे मी तुम्हाला पण फक्त फिरून दाखवतो. इतिहास मला सांगता येत नाही आहे, कारण कुठे लिहिलेलंच नाही आहे. असं हे पारवडीचं. हा असं वाटतं ना की काही किल्ले असतात ना की विसरून गेली ती इतिहासात, जे कोणीच लिहून ठेवलं नाहीत. आणि ज्या किल्ल्यांवरती कधीच महत्त्वाची लढाई किंवा अशी काही एखादी कुणी हल्ला वगैरे कधीच केला नाही, महत्त्वाची अशी काही घटना कुठंच घडली नाही कधी,
हे फक्त अशी गडी असेल की जिनं फक्त आपला आजूबाजूच्या गावचा कारभार सांभाळला आणि जेव्हा स्वराज्य परत गेलं आणि इंग्रजांचं राज्य वगैरे आलं तर ह्याच्यावरती परत कोणी लक्षच नाही दिलं आहे, असं पडून राहिलं. ना कोणी इतिहासात लिहिलं ना ह्याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध आहे. तर ते काही आपल्या भुईकोट किल्ल्यांचा हाच आपला एक म्हणजे एक दुःखाचा भाग आहे की असे पण काही किल्ले आहेत, असे पण काही गडे आहेत की ज्यांचा इतिहास आपल्याला माहीतच नाही आहे, कारण लिहूनच नाही ठेवला आहे. तर हे एक दुर्दैव आहे. तर इकडे एक दार आहे, हा दुसऱ्या साईडचा दरवाजा आहे. ओके, इथून आतमध्ये यायला हा रोड होता आणि हा पार्किंगकडे जातो तिथे पुढे. म्हणजे मी पुढे गेलो, ह्या रोडने आलो, मी ह्या रोडनी इकडे गेलो, तर इथूनच आतमध्ये यायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर त्यावेळेचं हे इथं दरवाजा असणार आहे. तर दरवाजा बंद करायसाठी लाकडाचा ओंडका असा व्हायचा, तर तोटा ठेवायचा ही जागा. ह्याच्यामध्ये लाकडाचा ओंडका असा ठेवला जायचा, याच्यामुळं तो आपल्या दरवाजाला आधार भेटायचा. वरती बघू शकता काय नाही आहे. इकडे आतमध्ये हा जागा आहे. तर इथून वरती जायचा एक जिना दिसतोय मला, तर इकडे वरती जाऊन बघूया काय. इकडे कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. तर बघूया इकडे वरती जाऊन थोडंसं की अजून इकडे काय आहे का बघायला. मी एकदम वरती आलो आहे. तटबंदीच्या चारी बाजूनं मला हा किल्ला दिसतोय. तर इकडून पण आपल्याला तिकडेपर्यंत जाता येईल त्या बुरुजावर, म्हणजे चारी साईडने आपल्याला फिरून बघता येईल. तर इकडे एक बुरुज आहे, हा इकडे बघूया काय आहे का. तर इकडे काहीच नाही आहे. हे जंग्या मला दिसत आहेत, हे बघा ह्या जंग्या आहेत. ह्याच्यातनं हल्ला केला जायचा शत्रूवरती. तर त्या जंग्या पण आहेत तिथे दिसत आहेत बुरुजाच्या, ह्या जंग्या आहेत. हे बघा इथून दिसत असेल बाहेरचं. तर असा हा भुईकोट किल्ला आहे. तर बरंच रान वाढलं आहे, त्यामुळे थोडंसं इथं चालायला वगैरे नीट येत नाही आहे. तर तिकडनं खाली जायची वाट आहे त्या बुरुजातनं, पण आपल्याला पूर्ण असं गोल येडा मारून जायला लागेल. आणि हे बघा ही छोटीशी अशी आतमध्ये जागा होती, कारण गड्या जी असतात ना त्या छोट्याच असतात, त्या हल्ला करायच्या दृष्टीनं बनवलेल्या नसतात. या फक्त आजूबाजूचा कारभार आणि म्हणजे थोडक्यात आजूबाजूच्या गावांचा कारभार बघण्यासाठी ही एक जागा असते. त्यामुळे याला छोटंच ठेवलं असतं आणि याला गडी म्हणतात. त्यावेळेची मेन कोणी लोक वगैरे असतील तर ती यामध्ये राहत असतील असं वाटते, कारण एवढ्या छोट्या जागेत तर जास्त लोक राहणार नाहीत. मग जे मेन लोक असतील तेच फक्त इथे राहत असतील. इकडे एक बुरुज आहे, सेमच जो आहे पलीकडे तिकडे बघितला आपण. इकडून आपण आता सरळ तिकडे जाऊया आणि तिथून खाली उतरायचा परत. तर इकडे सुस्थितीत आहे, म्हणजे तटबंदी वगैरे सुस्थितीत दिसते आहे मला बऱ्यापैकी. मला वाटतं आजूबाजूच्या गावातली लोक पण थोडंसं ह्याची काळजी घेत असतील, त्यामुळे हे व्यवस्थित आहे अजून तरी. हे आपण मगाशी इथून खालून तिथे धान्याचं कोठार होतं ते बघितलं आणि आपण इकडनं फिरून आता या साईडने इकडं आलो आहे. तर इकडून अजून आपल्याला इकडे फिरून जायचं आहे. हा आपला 3 नंबरचा बुरुज आला. 4च बुरुज आहेत. हा आपला 3 नंबरचा इकडे बुरुज आहे. ह्याच्यावरती बघूया काय आहे. हे पण बुरुज सेमच असतात. इकडे आपल्याला जंग्या दिसत आहेत. जो खाली शत्रू असेल त्याच्यावरती हल्ला करायसाठी जंग्या, म्हणजे त्यातून गरम पाणी, गरम तेल, धनुष्यबाण त्यांनी शत्रूला मारलं जायचं खाली. तर त्या जंग्या आहेत. हे बघा इथे पण तुम्हाला दिसत असेल, इकडे थोडं मुजलेलं आहे. हे बघा ह्या जंग्या आहेत. इथून डायरेक्ट शत्रूला खाली वार करायसाठी हे जंग्या बनलेल्या असतात चारी बाजूनी. तर आपण इकडनं आता फिरून
इथून खाली उतरणार आहे. याचा इतिहास कोणाला माहीत असेल ना तर मला नक्की सांगा कमेंट करून, कारण मी तुम्हाला इतिहासाच्या बाबतीत ह्या गडीचं काही सांगू शकत नाही. आणि इकडे एक बुरुज आहे सेमच जो आपण तिकडे बघितला तसा. तर मी सर्च केलं पण मला नाही सापडलं काहीच. त्यामुळं कोणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. इथून आपण आता खाली उतरूया. बापरे, काटे भरपूर आहेत इथे. अरे रे. इथून आपण आता खाली उतरत आलो आहे. जे दुसरा दरवाजा आपण वरती गेलो होतो पलीकडनं, आणि या साईडनं आपण खाली आलो आहे. मगाशी जाताना आपण तिकडून गेलो वरती, इथून पायऱ्यात, आणि आपण फिरून इकडून खाली आलो. तर असा हा परिसर आहे पारवडीच्या गडीचा. छोटीशी गडी आहे. आपण सगळं फिरून जेवढं आहे बघता येईल तेवढं बघितलं आहे. तर अशी ही गडी आहे पारवडीची, आणि ह्यालाच म्हणतात भुईकोट किल्ला. किल्ल्याचे नॉर्मली 3 प्रकार असतात: जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि भुईकोट किल्ला. इकडून आपण आता इकडे बनवलं आहे मस्त. इकडे पार्किंगला वगैरे भरपूर जागा बनवलेली आहे. फक्त तो मी टर्न चुकीचा घेतला, त्यामुळे मी पलीकडे गेलो. इथून यायचं होतं, आणि इकडे मग गाडी लावायसाठी जागा वगैरे आहे. आजूबाजूला भरपूर वस्ती आहे पारवडी गावाची. त्यामुळे मला वाटतं हे गावकरीच या किल्ल्याचं थोडं देखरेख वगैरे करत असतील, त्यामुळे सुस्थितीत दिसते. तर चांगली गोष्ट आहे. तर हा होता पारवडीचा भुईकोट किल्ला. बुरुज खूप मोठे आहेत हे. व्हिडिओमध्ये मला माहीत नाही किती दिसतंय, पण ह्याचा आकार खूप मोठा आहे. इथून आपण एंट्री केली होती. पलीकडे एक दरवाजा आहे जो त्या साईडला त्याचं दार आहे. 2च दार आहे त्याला. हा होता पारवडीचा भुईकोट किल्ला जो आपण आज बघितला. तर याबद्दल तुम्हाला काही जास्त माहिती असेल तर नक्की सांगा कमेंट करून. तर इथून आता मी परत जाणार आहे हॉटेलवरती, म्हणजे कुरकुमला, जिथं मी थांबलो आहे तुम्हाला माहीत असेल. तर तिथे जाऊन मी आता थोडा आराम करणार आहे. आणि उद्या सकाळी परत एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे जे खूप महत्त्वाचे आहे. ते मी आत्ताच रिव्हील नाही करत, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेलच. फक्त ते सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलच, आणि ती महत्त्वाची जागा महाराजांबद्दलच आहे, संभाजी शंभूराजांबद्दल. तर ती तुम्हाला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत